नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। झेडपी भरती संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। पेसा भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। सुरुवात करूया व्हिडिओला। झेडपीच्या ज्या एक्झाम राहिलेल्या आहेत त्या एक्झामसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स, आरोग्य सेविका तांत्रिक नोट्स आणि आरोग्य विभाग भरतीसाठी 157 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं जर तुमच्याकडे नसतील तर खरेदी करा। या पुस्तकाचा लेखीसाठी तुम्हाला उपयोग होणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलवर ही पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहेत आणि लेखीसाठी दर्जेदार अशा प्रकारची पुस्तकं असल्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा खूप उपयोग होणार आहे। तर लवकरात लवकर खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा। स्पेशल IBPS पॅटर्ननुसार या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे। आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक डायरी, तांत्रिक नोट्स संपूर्ण नवीन आणि तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित असणारं पुस्तक आहे। यामध्ये पाहू शकता 1975 प्रश्नांची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे। तसेच आरोग्य सेविका महिला आरोग्य परिचारिका तांत्रिक नोट्स या पुस्तकामध्ये 1200 प्रश्न आहेत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत, महत्त्वपूर्ण आहेत। त्याचप्रमाणे ग्रामसेवक भरतीसाठी 101 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर खरेदी करा। ग्रामसेवक पेपरसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे। या पुस्तकामध्ये 2012 ते 2022 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि आरोग्य विभाग भरतीसाठी 157 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे लेखीसाठी। आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट पाहूया। जिल्हा परिषद भरती पेसा भरती संदर्भातली अपडेट तर या ठिकाणी पहा। 16 मार्चला सुरू होणार परीक्षा। ही जी तुम्ही स्क्रीनवर पाहतात ही स्वतः मंत्र्यांनी दिलेली माहिती आहे। एक कॉल रेकॉर्डिंग जी आहे ती व्हायरल होत आहे आणि या कॉल रेकॉर्डिंगनुसार जी आरोग्य सेवक, ग्रामसेवक आणि इतर ज्या 2 संवर्गातील परीक्षा आहेत या परीक्षा अंदाजितपणे 16 मार्चपासून ते 5 एप्रिल दरम्यान सुरू असणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि यामुळे लवकरच या परीक्षेचं ऑफिशियल वेळापत्रक जाहीर होणार आहे। परीक्षेच्या 7 दिवस अगोदर विद्यार्थ्यांना त्यांचं जे प्रवेशपत्र आहे म्हणजेच हॉल तिकीट आहे ते उपलब्ध होणार आहे। 16 मार्चपासून परीक्षा सुरू होत आहे, परंतु ही जी 16 मार्चपासून परीक्षा सुरू होणार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे पेसा क्षेत्रातील भरती वगळून नॉन पेसाची भरती 16 मार्चपासून सुरू होणार आहे। पेसा अंतर्गत येणाऱ्या 13 जिल्ह्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या 16 मार्चपासून सुरू होणार नाहीत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। याचाच अर्थ नॉन पेसाच्या एक्झाम ज्या आहेत त्या 16 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान होणार आहेत। ज्याप्रमाणे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाच्या नॉन पेसाच्या परीक्षा 29 पासून सुरू झाल्या होत्या, त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि इतर जे 2 संवर्ग आहेत त्या संवर्गातील नॉन पेसाच्या परीक्षा या 16 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता मंत्र्यांनी या ठिकाणी वर्तवली आहे आणि त्यानुसार वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर होणार आहे। परीक्षेचा सराव, अभ्यास सुरू ठेवा। वेळापत्रक आल्याच्या नंतर टेलिग्राम आणि यूट्यूब दोन्ही ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। दोन्ही ठिकाणी जर जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा। या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। धन्यवाद।